सावधान. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा असा एक धमाका झालाय ज्याची धग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. कोणालाही कल्पना नव्हती, कोणालाही भनक नव्हती, पण जेव्हा ही बातमी बाहेर आली तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडाली. ज्या भेटीची साधी चाहूलही लागली नव्हती, ज्या भेटीबद्दल साध्या गुप्तचर यंत्रणांनाही खबर नव्हती आणि ज्या भेटीने अख्ख्या मंत्रालयाचे धाबे दणाणले आहेत, ती भेट अखेर झाली. एका बाजूला सह्याद्रीचा कणा आणि राजकारणातला सर्वात मोठा मिस्ट्री मॅन शरद पवार, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सर्वात विश्वासू शिलेदार उदय सामंत. या दोघांच्या बंद दरवाजाआड झालेल्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात पॉवर गेम सुरू केलाय की ही केवळ वावटळ आहे. शांतपणे घडलेली ही भेट संपूर्ण राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण करू शकते. राजकारणात असं म्हणतात की काहीही योगायोग नसतो, मग ही भेट योगायोग कशी असू शकते? एका बाजूला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटातील प्रभावी आणि महत्त्वाचे मंत्री उदय सामंत यांची ही भेट फक्त औपचारिक होती की यामागे काहीतरी मोठा राजकीय गेम प्लॅन लपलेला आहे? हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात निर्माण झालाय. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही दिसतं तेच खरं नसतं आणि जे खरं असतं ते कधीच सरळ दिसत नाही. ही भेट नेमकी कुठे झाली, कोणत्या परिस्थितीत झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भेट का झाली याचा शोध घेतला तर अनेक धागे एकमेकांशी जोडले जाताना दिसतात. सूत्रांच्या माहितीनुसार ही भेट अत्यंत गुप्त पद्धतीने पार पडली. कोणताही अधिकृत कार्यक्रम नाही, कोणतीही पत्रकार परिषद नाही आणि कोणतीही सार्वजनिक घोषणा नाही. म्हणजेच ही भेट जाणीवपूर्वक लाईमलाईटपासून दूर ठेवण्यात आली होती. जेव्हा एखादा मंत्री विरोधी पक्षनेत्याला भेटतो तेव्हा सामान्यतः त्याचे फोटो सोशल मीडियावर येतात, पण इथे असलेली सायलेन्स बरंच काही सांगून जाते. राजकीय विश्लेषक सांगतात की शरद पवार हे नेहमीच भविष्यातील राजकीय समीकरणं आधीच ओळखून चालतात आणि त्यांची प्रत्येक चाल ही मोठ्या रणनीतीचा भाग असते. त्यामुळे ही केवळ चहा नाश्ता चर्चा असूच शकत नाही. पवारसाहेबांच्या राजकारणात गिरे तो भी टांग उपर अशी वृत्ती असते. सध्या राज्यात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणात सत्तेत असलेल्या गटातील एका महत्त्वाच्या मंत्र्याला भेटून पवारांनी नक्कीच कुणाची तरी झोप उडवली आहे. उदय सामंत हे केवळ मंत्री नाहीत, तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या किचन कॅबिनेटमधील महत्त्वाचे सदस्य आहेत. अशावेळी ते पवारांकडे काय निरोप घेऊन गेले होते की पवारांनीच त्यांना काही ऑफर दिली असा संशय निर्माण होतो. कदाचित कोकणातील राजकीय समीकरणं बदलण्यासाठी किंवा शिंदे गटातील अस्वस्थ आमदारांबाबत ही चर्चा असू शकते. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या असून काही जण म्हणतात की ही भेट केवळ विकास कामांबाबत होती. पण विकास कामांसाठी मंत्री साहेब पवारांच्या सिल्वर ओकवर किंवा गोविंदबागवर का जातील? ते तर मंत्रालयातही भेटू शकले असते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नेता आपली भूमिका बदलताना दिसतोय आणि शरद पवारांसारख्या अनुभवी नेत्याची प्रत्येक हालचाल खूप काही सांगून जाते. या बंद दरवाजाआड नेमकी काय चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी सूत्र सांगतात की यात महायुतीमधील जागा वाटपाची ठिणगी, कोकणचा प्रभाव आणि एकनाथ शिंदेंची भविष्यातील रणनीती यावर सविस्तर खल झाला असावा. जर हे खरं असेल तर ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकते. विशेष म्हणजे दोन्ही बाजूंनी यावर कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही आणि जेव्हा नेते स्पष्ट बोलायला टाळाटाळ करतात तेव्हा काहीतरी मोठं लपवण्याचा प्रयत्न सुरू असतो. शरद पवार हे आजही किंग मेकर म्हणून ओळखले जातात आणि जर त्यांनी सामंत यांच्यासोबत संवाद साधला असेल तर त्यामागे निश्चितच काहीतरी दीर्घकालीन योजना असू शकते. या भेटीनंतर काही तासांतच राजकीय हालचालींना वेग आला असून काही नेत्यांनी आपले दौरे रद्द केले तर काहींनी तातडीच्या बैठका बोलावल्या आहेत. जणू पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी किंवा गुवाहाटीसारखं काहीतरी घडणार तर नाही ना अशी भीती सर्वांना वाटतीये. ही भेट फक्त सुरुवात होती का की यानंतर अजून मोठ्या हालचाली पाहायला मिळणार आहेत? महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार का आणि सत्तेची समीकरणं पूर्णपणे बदलणार का हे प्रश्न आता अनुत्तरित आहेत. राजकारणातील ही गुप्तता केवळ एका भेटीपुरती मर्यादित नाही, तर ती एका नव्या राजकीय पर्वाची नांदी असू शकते. पवारांचा अनुभव आणि सामंत यांचा आक्रमकपणा जेव्हा एकाच टेबलावर येतात तेव्हा समीकरणं बदलणं अटळ असतं. शिंदे गटातील अंतर्गत नाराजी किंवा महायुतीमधील जागा वाटपाचा पेच सोडवण्यासाठी पवारांची मदत घेतली जात आहे की पवार स्वतः नवीन फासे टाकत आहेत हे कोडं अजून सुटलेलं नाही.
प्रत्येक राजकीय पक्ष आता सावध झाला असून या भेटीचे पडसाद ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले आहेत. सत्तेच्या खुर्चीसाठी कोण कोणाशी हात मिळवणी करेल याचा अंदाज बांधणं आता अशक्य झालं आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे, ही भेट साधी नाही. तिच्या मागे काहीतरी मोठं दडलं आहे आणि त्याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसांत समोर येईल. तोपर्यंत ही भेटच महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठं रहस्य बनली आहे. काय वाटतं तुम्हाला? ही भेट राजकारणात नवी क्रांती आणेल की पुन्हा एकदा जनतेची दिशाभूल होईल? कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन राजकीय घडामोडी आणि विस्तारित विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा महाराष्ट्राचा पुढचा पॉवर गेम फक्त आपल्याकडे. तर मित्रांनो, ही केवळ एक भेट आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या महाभयंकर भूकंपापूर्वीची शांतता? शरद पवारांची चाणक्य नीती आणि उदय सामंतांची ही गुप्त भेट भविष्यात सत्तेचं कोणतं नवीन समीकरण मांडणार आहे हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? ही भेट खरोखरच विकास कामांसाठी होती की यामागे एखादा मोठा पॉवर गेम लपला आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. राजकारणातील अशाच खळबळंजक बातम्या, आतल्या गोटातील हालचाली आणि विस्तारित विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. पाहत रहा राजकारणातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध फक्त आपल्याकडे. धन्यवाद.